वरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती कोटीचा टर्नओव्हर होतं वगैरे अशी काही माहिती आहे? नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला एक माहिती मिळाली होती की इथे एका 3 मजली इमारतीमध्ये काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच BPO टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती. त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच SDPO खेड ह्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस 365 ह्या 2 वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं. त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली? सध्या जे आहे ते आमचा पंचनामा हा सुरू आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास 90पेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते. ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू आहे. ते बेटिंग हे ऑनलाईन होत होतं, परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंट्समधनं फिरवून ते देण्यात येत होतं. त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंट्सला पैसे टाकणे, काही अकाउंट्समधनं पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगावमध्ये होत होतं. मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक ऋत्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे 2 गृहस्थ आहेत. त्यांची नावं समोर येत आहेत, परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल फार काही सांगू शकतो. कारवाई जिल्ह्यातली पहिली का राज्यातली? ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई, पण राज्यात ह्यापूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले. किती दिवसापासून सर चालले असेल? ही आम्हाला जी माहिती आहे ती जवळपास 2 महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता, परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी, त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली. राज्यात किंवा देशभर इतर ठिकाणी काय लागले ते तपासाअंतीच ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहेत, दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ती तपास. आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक 2 ते 3 दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल. काय कारवाई? आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू आहे आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे. सध्या तर म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई. काही ही जुन्नर भागातली आहेत, काही राज्यातली मुलं आहेत, पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली मुलं. तर IPL सट्टा वगैरे करून चालायचा का? IPL त्या महादेव बुक ॲपवर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते, व्हर्च्युअल गेम्स, त्या सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत होतं. सो IPL सट्टा असेल, इतर खेळांवरचा सट्टा असेल, त्या ॲप थ्रू जे बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होतं. ओके, थँक्यू.